प्लास्टिक सर्जरी ही आजकाल कॉमन झालेली गोष्ट, पण 232 वर्षांपूर्वी ही प्लास्टिक सर्जरी केली होती, ती पण एका मराठमोळ्या कुंभाराने आणि चक्क महाराष्ट्रात, पुण्यामध्ये. खोटं वाटतंय? मग व्हिडिओ पूर्ण पहा. आपल्याला नेहमीच असं वाटतं की इतर देशातलं विज्ञान, तंत्रज्ञान, मेडिकल स्टडीज आपल्यापेक्षा जास्त प्रगत आहेत, पण गोष्ट अशी आहे की 1792 मध्ये इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यातील लढाईच्या काळात कावसजी नावाचा मराठी शेतकरी इंग्रजांसाठी बैलगाडीवान म्हणून काम करत असताना त्याला टिपू सुलतान यांच्या सैनिकांनी पकडून कैद केलं आणि या कैदेत शिक्षा म्हणून त्याचं नाक कापण्यात आलेलं. जवळपास 12 महिने तो बिना नाकाचा होता आणि संधी मिळताच कावसजी तिथून पळाला आणि त्याने थेट पुणे गाठलं. 1793 साली पुण्यात कुमार नावाची व्यक्ती वीटभट्टीचा व्यवसाय करीत होती. सोबतच तो रुग्णांवरही उपचार करत होता आणि यात शल्यचिकित्सक कुंभाराने कावसजीवर शस्त्रक्रिया करून कपाळावरची त्वचा वापरून नवीन नाक बसवलं आणि ही शस्त्रक्रिया यशस्वी देखील झालेली. त्यानंतर 10 महिन्यांनी 1794च्या जानेवारीमध्ये जेम्स वेल्स याने त्याचं पेंटिंग काढलं आणि सध्या हे पेंटिंग लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. तर ही गोष्ट होती पुण्यातल्या माणसाची, ज्याने पहिली प्लास्टिक सर्जरी यशस्वीरित्या केलेली. ही गोष्ट आवडली असल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका.